सर्वांना प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो. धन्यवाद देतो प्रभूला. या चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनामध्ये देव क्रांतिकारक बदल करत आहे. अनेक लोकांच्या प्रार्थना ऐकल्या जात आहे. मी तुम्हाला उत्तेजित करतो की तुमच्या प्रार्थना विनंत्या 9822172389 या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता. देवाचं राज्य वाढावं या प्रकारचं जर ओझं तुम्हाला येत असेल, देवाचं राज्य नुसतं प्रार्थना करून वाढणार नाही, तर त्याच्यामध्ये पेरणी करावी लागते. जसं आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा येशूनं त्या प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांनी ज्या पद्धतीने मदत केली आणि यहूदा त्यातले खजिन्यातले पैसे चोरत होता असं त्या ठिकाणात सांगितलं गेलं. म्हणजे येशूच्या काळामध्ये सुद्धा मिनिस्ट्रीला हातभार लावणारे लोक होते. तर तुम्ही सुद्धा तुमचं ऑफरिंग, तुमचा दशांश, तुमचे अर्पण 9822172389 या नंबरवर पाठवून मिनिस्ट्रीला हातभार लावू शकता. अनेक लोक या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आशीर्वादित होत आहे. लाखो लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचत आहे. खेड्यापाड्यामध्ये जाऊन अनेक ठिकाणामध्ये सभांचं नियोजन केलं जाऊन अनेक लोकांच्या जीवनामध्ये आणि परिवारामध्ये देव आशीर्वादाची ओतणी करत आहे. साक्ष, प्रचंड साक्ष निर्माण होत आहे. असं एकही प्रश्न नसतो. परवाच एका मुलानं आपल्या आईला साठी प्रार्थना करण्यासाठी विनंती पाठवली होती. त्याची आई अतिशय क्रिटिकल कंडिशन मध्ये होती. सगळ्या अशा डॉक्टरना सोडलेल्या होत्या. परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये एक छोटासा कॉल, काही मिनिटाचा कॉल त्यानं मला केला आणि त्या मुलाच्या आईसाठी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर आजच त्यांचा संदेश आला, त्यांचा मेसेज आला आणि जे माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा आहे की प्रभूनं माझ्या आईला त्या अवस्थेतनं बाहेर काढलं, तिला आरोग्य दिलं, तिला सुटका दिली. तुमचा नंबर, तुमच्या जीवनामध्ये देव अशाच प्रकारचं बदल करणार आहे. तुमच्या परिवारामध्ये कोणी आजारी असेल तर तुम्ही या ठिकाणात प्रार्थना करू शकता. आज देवाच्या वचनाकडे जात असताना एका अशा हृदयासंबंधी आम्ही जाणून घेणार आहोत जे हृदय मनुष्याला राजा बनवतं. आता माझ्या संदेशाचं टायटलच आहे, मनुष्याला राजा बनवणारं हृदय. म्हणजे अशा हृदयाची आम्हाला गरज आहे. जसं बायबल सांगतं, मी तुमच्यातलं पाषाणमय हृदय काढेल आणि तुमच्यामध्ये एक नवीन मांसमय हृदय घालील. देवाला आमच्या हृदयाची स्थिती बदलावी, आमच्या हृदयाचं कठीणपण निघून जावं, याच्यासाठी प्रभूचं वचन आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जे देवाच्या वचनाचं शिक्षण आहे, या शिक्षणानं आमची परिस्थिती बदलते. आम्ही आहे त्या स्थितीमध्ये राहिलो आणि आम्ही कितीही प्रार्थना केल्या तर या प्रार्थना तुमच्या स्थितीला बदलणार नाही. म्हणून देवाच्या वचनाचा प्रभाव तुमच्या परिवारावर, तुमच्या बिझनेसवर, तुमच्या आत्मिक जीवनावर सर्वत्र तुम्हाला जाणवल्याचा अनुभव येईल. सगळीकडे देवाच्या वचनाचा प्रभाव असणार आहे. एक वचन आपण वाचणार आहोत. पहिले शमूएल त्याचा 16वा अध्याय आणि त्याची 7 पासून 13 पर्यंतची वचनं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. शमूएलाचं पहिलं पुस्तक 13वा अध्याय आणि 7 पासून 13 पर्यंतची वचनं. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या रूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे रूप पाहतो, पण परमेश्वर हृदय तोलून पाहतो. मग इशियानं अभिनादाबास बोलवून शमूएला पुढे घालवले. अभिनादाबास बोलवलं आणि शमूएला पुढून त्याला घालवले. पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. मग इशियानं शम्मा याला त्याच्या पुढून घालवले. पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. या प्रकारे इशियानं आपले 7 पुत्र शमूएला पुढून घालवले. शमूएल आणि इशियास म्हटले, यातला कोणही परमेश्वरास पसंत केला नाही. शमूएलाने इशियास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत का? तो म्हणाला, सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरडे मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल इशियाला म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते.
तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, याला अभिषेक कर, कारण हाच तो आहे. मग शमूएलानं तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोरानं संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. राजा बनवणार हृदय. इकडं जेव्हा परमेश्वरानं शमूएलाला सांगितलं, तू इशयाच्या घरामध्ये जा, त्याच्या घरामध्ये एका व्यक्तीला मला राजाचा अभिषेक करायचा आहे. आणि शमूएल उठून इशयाच्या घरामध्ये गेला. लक्षात ठेवा, तुमच्या परिवारामध्ये सुद्धा कोणीतरी एक व्यक्ती असणार आहे की जो व्यक्ती देवाचा पसंतीस उतरणारा व्यक्ती असणार आहे. मंडळीमध्ये देखील तुम्ही अनेक लोक आहेत. जसं इशयाला 8 मुलं आहेत आणि 8 मुलांच्या वैशिष्ट्य ज्या पद्धतीने आम्ही पाहतो की इशयाला वाटत होतं की हा हुशार आहे, हा सुंदर आहे, हा उंच आहे, हा देखणा आहे. बरं, नुसतं इशयाच स्वभाव गुणधर्म असा नव्हता. शमूएल जो याजक आहे, या याजकाला सुद्धा वाटलं की जेव्हा पहिला मुलगा त्याच्या समोर हजर केला, तेव्हा या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की देवानं त्याला नापसंत केला. कोणाला देव नापसंत करतो? का नापसंत करतो? आणि जो 8वा मुलगा आहे, त्याच्या बापानं, त्यास इशयानं सुद्धा शमूएलाने विचारलं की तुझ्याकडे आणखीन मुलं आहेत का? त्यावेळेस इशयानं त्याला उत्तर दिलेलं इतकं जबरदस्त उत्तर आहे. तो म्हणतो, एक आहे, पण तो मेंढर रानामध्ये चारत आहे. म्हणजे तुला जे वाटतं की आणखीन एक मुलगा आहे आणि त्याला बोलवावं, त्याला तुझ्यासमोर हजर करावं, परंतु इशयाच्या दृष्टिकोनातनं त्याची पात्रता किंवा त्याची योग्यता नाहीये, राजा होण्याची योग्यता नाहीये. आता राजा होण्याची योग्यता काय? परमेश्वर आम्हाला निवडतो, परमेश्वर आम्हाला वेगळं करतो. परमेश्वराची इच्छा आहे आम्ही अभिषेकानं परिपूर्ण व्हावं, जगामध्ये आम्ही इतरांपेक्षा वेगळं बनावं. परंतु घडणार कसं? कोणता अभिषेक तुम्हाला वेगळं करणार आहे? आणि त्याच्यासाठी तुमची पात्रता काय? प्रभूचा अनुग्रह तुमच्यावरती यावा, परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावरती यावा. कसं काय अनुग्रह तुमच्याकडे येणार आहे? 7 मुलांपैकी एका मुलाला निवडायचंय. मंडळीमध्ये अनेक लोक आहेत, त्या अनेक लोकांपैकी एकाला प्रभूला निवडायचं आहे, आशीर्वाद देण्यासाठी, वेगळं करण्यासाठी, अभिषेकानं परिपूर्ण करण्यासाठी. आता त्याची योग्यता काय? लक्षात ठेवा, इशयाला ज्या पद्धतीनं शमूएल आणि इशया दोघांचं संभाषण चालू आहे आणि या संभाषणामध्ये इशयाला वाटतं माझ्या घरातला जो उंच देखणा आहे तोच मुलगा राजा होणार आहे. मंडळीमध्ये पण तसंच आहे, परिवारामध्ये तसंच आहे. जी दिखाऊ वृत्ती आहे, देखणं तुमचं आणि लोकांना दाखवणारी तुमची प्रवृत्ती आहे, तुमचं कसब, तुमची कला आणि तुमचं एक वेगळंपण जे लोकांच्या नजरेमध्ये येतं. पण देव ते वेगळं पण नाही. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की पाकाच्या पुढं केल्यावरती आणि तो अभिषेक माझ्यामध्ये. काही लोक तसं पण दिखावपणा करतात. काही लोक दिखावपणा करताना जसं शमूएला समोर या लोकांनी दिखावपणा केला आणि आम्ही पाहतो इशयानं पण दिखावपणा केला. मंडळी एक इशयाचं दर्शक आहे. या मंडळीमध्ये अनेक लोक इशयासारखे देवाला पसंत नसल्या लोकांना प्रेझेंट करण्याचं काम करतात. देव काय पाहत आहे, देवाला काय आवडतं आणि देव त्याच्या सेवकाला ते समजावून सांगत आहे. तो बाहेरून बघतो, मी अंतःकरण पाहतो. लक्षात ठेवा, आत्मिक लोकांचं अंतःकरण हे नेहमी शुद्ध असणं गरजेचं आहे. इथं इशयाला तो जे वाक्य बोलतो आणि मला वाटतं 7 वचन, मग परमेश्वरानं शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवरती जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराची पाहणी नसते. मानव बाहेरचं रूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. माणूस बाहेरून बघतो, किती मोठं बायबल तुमच्याकडे, किती मोठा दानधर्म तुमचा आहे, किती दान करता, बाळक पण तुमच्याकडे पाहताना तुम्ही किती दशांश देता, तुम्ही किती ठिकाणी सेवेला जाता, हे या गोष्टी माझ्या नजरेत येणार. एखादा व्यक्ती तो त्याच्या बाह्य स्वरूपानं मनुष्याला ठकवू शकतो, दिखाऊपणा करू शकतो. हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना शिकवताना सांगितलं की तुझा उपवास हा गुप्त आणि गुप्त उपवास असला पाहिजे. तुझी प्रार्थना गुप्त असली पाहिजे. तुझा उपवास गुप्त असेल तर तुझा गुप्तदर्शी पिता, गुप्तदर्शी म्हणजे गुप्तपणे दिसणारा, गुप्तपणे दिसणारा पिता पण तुम्हाला उघड दिसणार नाही. एखाद्या व्यक्तीला आता लाख त्या व्यक्तीने म्हटलं मला देवानं दर्शन दिलं, मला देवानं दर्शन दिलं, मी इथं देवाला पाहिलं, तिथं देवाला पाहिलं. आपण परमेश्वराचं दर्शन जे आहे ना ते माणसाला बदलून टाकतं. आणि परमेश्वराच्या दर्शनाचं एक वैशिष्ट्य आहे, ज्याला देव भेटतो ना, देव भेटल्यावर, दर्शन दिल्यावर त्या माणसाचं हृदय बदललं जातं.
शौल दमास्कसच्या वाटेवरती ख्रिस्तानं त्याला दर्शन दिल्याबरोबर या शौलाच्या अंतःकरणातला कठीणपणा निघून गेला. आणि जो शौल ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा शौल, परंतु आता शौलाचं अंतःकरण या ख्रिस्ती लोकांसाठी प्रीतीने भरलेलं अंतःकरण आहे. देवासाठी त्याचं अंतःकरण प्रीतीने भरलेलं अंतःकरण. कुठे गेला त्याच्या अंतःकरणातला कठीणपणा? दमास्कसच्या वाटेवरचं दर्शन, त्याच्यातली हिंसा, त्याच्यामधलं छळ करण्याची प्रवृत्ती, त्याच्यामधली दोष देण्याची प्रवृत्ती, या सगळ्या प्रवृत्ती त्याच्यातनं ख्रिस्तानं काढून टाकलेल्या. म्हणून त्याच्यावर पण जाऊ नका. आम्ही भोळे लोक आहोत, आत्मिक जीवनामध्ये भोळे पण चालत नाही असं लिहिले बायबलमध्ये. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. तुम्ही मानव म्हणून विश्वास ठेवाल. त्यानं सांगितलं मला इथं देव भेटला, मी इतक्या देवाला दर्शन घेतलं. अरे पण हृदयाचं काय आहे? तुझ्या हृदयामध्ये द्वेष आहे का? तुझ्या हृदयामध्ये कटुता आहे का? तुझ्या हृदयामध्ये मत्सर आहे का? अहो मत्सर गेला तर देवाचं दर्शन घडलं. सुनेम करीन ज्या पद्धतीने येशू ख्रिस्त तिला भेटल्यावर तिचा स्वभाव बदलला, तिचं हृदय बदललं. जे बढाई मारणार तिचं हृदय होतं, आता ते हृदय तसं नाही राहिलं. परंतु आज 99% विश्वासणाऱ्या व्यक्तींमध्ये सगळ्यात मोठी गडबड जर कुठं असेल तर त्यांच्या हृदयामध्ये. हृदय शुद्ध नाही हो, हृदय स्वच्छ नाही. आता अभिषेकासाठी तुम्हाला चांगल्या हृदयाची गरज आहे. चांगलं हृदय ज्याचं आहे ना त्यालाच राजाचा अभिषेक मिळणार आहे. दाविदाचं हृदय चांगलं होतं, त्याच्या भावांचं हृदय नव्हतं चांगलं. त्याच्या भावांनी वारंवार त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अहो उदाहरण घ्या ना, राजाच्या दरबारामध्ये राज सेवेमध्ये असणारे त्याची भावंड, आणि ईशानं काय केलं? दाविदाला सांगितलं जा तुझ्या भावंडांचा समाचार घेऊन ये. त्यांना डबा घेतला आणि देऊन ये म्हटलं त्यांना, आणि चौकशी करून ये त्यांची कसं काय त्या ठिकाणामध्ये चाललेली. आता दाविदाचं हृदय खूप पहिल्यापासून चांगलं हृदय. लक्षात ठेवा देवाचे प्रिय लोकांचं हृदय तुमच्या बाबतीमध्ये कसं का असेना, पण तुमचं हृदय लोकांच्या बाबतीमध्ये चांगलं असू द्या. कारण चांगलं हृदय राजाचा अभिषेक मिळवतं, देश असणारं हृदय नाही. दाविदाच्या हृदयामध्ये नम्रता होती. त्याने त्याच्या बापाला उद्धटपणे बोलला नाही की बाबा मी माझ्या भावांना डबा कसा घेऊन जाऊ, मी एक साधारण काम कसं करू. बायबल काय सांगतं माहिती का? ज्या हृदयामध्ये ख्रिस्त बसतो ते हृदय नेहमी नम्र असतं. तो गेला, दाविदाच्या अंतःकरणात ख्रिस्त आहे, त्याच्या कुळातनं येशूचा जन्म झाला. आता व्यभिचारी दावीद आहे, खून करणारा दावीद आहे, आणि तरी येशूचा जन्म त्याच्या कुळातनं का हो? कारण लिहिलंय शास्त्रामध्ये ना, मत्ती 5 मध्ये सांगितलं जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. दाविदाला येशूला पाहण्यासाठी त्याच्या हृदयाची शुद्धता होय, त्याच्यामध्ये चुका होत्या, त्यानं व्यभिचार केला, त्यानं खून केला, पण तरी त्याचं हृदय स्वच्छ आहे. का? जेव्हा त्याचे दोष त्या संदेष्टाने नाथानं त्याला दाखवले, हृदय इतकं प्रामाणिक होतं ना, त्यानं ते दोष स्वीकारले. याच्या उलट हेरोदाचे दोष योहानानं दाखवले, तेव्हा हेरोदाची पत्नी योहानाविषयी रागावली आणि ती क्रोधाविष्ट झाली, आणि तिच्या मुलीला सांगते राजाचा वाढदिवस आहे, नृत्य कर. राजानं जर तुला बक्षीस द्यायचं विचारलं आणि तुला काय बक्षीस द्यावं तर योहानाचं शिर माग. हे हृदय ताठासणार हृदय, उन्मत हृदय. पण दाविदाचं हृदय प्रामाणिकपणे चुका दोष स्वीकारणारे हृदय, प्रामाणिकपणे. हे हृदय राजा करतं. हे हृदय तुम्हाला राजपदावरती घेऊन जातो. राजपद म्हणजे उच्च स्थान, परिस्थिती बदलणं किंवा उच्च स्थान प्राप्त होणं, वरच्या जागी जाणं, वरच्या लेवलची धार्मिकता, आत्मिक पातळीवरती सर्वोच्च ठिकाणात पोहोचणं. 7 मुलांपैकी 8वा ईशाचा मुलगा दावीद, देवानं त्याचं हृदय पाहिलं. आजही प्रभू अनेक लोकांच्या हृदयामध्ये डोकबत आहे. लोक बाहेरून छान आहे. त्या शमूएलाला या 7 मुलांनी त्यांची बाह्यस्वरूपी धार्मिकता दाखवली. बाह्यस्वरूपी धार्मिकता कुछ कामाची ठरणार आहे. लाख तुम्ही चर्चमध्ये जाता, आराधना करता, भक्ती करता, पण तुमच्या मनातली ईर्ष्या, मला वाटतं एक वचन वाचलं तर तुम्हाला जास्त त्या ठिकाणामध्ये स्पष्टपणे समजेल की तुमचं हृदय, या हृदयाच्या द्वारेच एक उच्च प्रकारचा अभिषेक जो बाकीच्यांमध्ये नाही, पण तो अभिषेक तुमच्यामध्ये येण्यासाठी अतिउच्च प्रकारच्या हृदयाची गरज आहे. आणि कलेसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याची 12 आणि 13 वचन आपण वाचणार आहोत. कलेसीकराचं पत्र पुन्हा तुमच्या स्मरणासाठी किंवा तुम्हाला वाचण्यासाठी तुमच्याकडे बायबल असेल तर कलेसीकराचं पत्र 3रा अध्याय 12 आणि 13 वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवत आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र
व निवडलेले प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपापसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. काय हृदयामध्ये पाहतो? अत्युच्च प्रकारचं पाचारण, उच्च प्रकारचं कॉलिंग, 7 मुलांपेक्षा वेगळं पण, मंडळीमध्ये, परिवारामध्ये एक वेगळा अभिषेक. आणि तो अभिषेक तुमच्या धावपळीतनं तुम्हाला दिसणार नाही. मारते तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते. मरियेनं चांगला वाटा निवडला. चांगला वाटा कोणता आहे? अतिउच्च प्रकारचं पाचरण, अतिउच्च प्रकारचा अभिषेक जो 7ला मिळू शकला नाही पण 8व्याला मिळाला. आणि त्या 8व्याला अभिषेक मिळण्याचं कारण बायबल सांगतं, हे शमूएला, माझं पाहणं मानवासारखं नाही. मनुष्य बाहेरून पाहतो पण मी अंतःकरण पारखणारा देव आहे. आता अंतःकरणामध्ये काय आहे? तर माझ्या अंतःकरणात देव आहे. आणि माझ्या अंतःकरणामध्ये देव आहे तर माझ्या ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे तर त्याच्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. मृद हृदय, गर्विष्ठ हृदय, उन्मदोष देणारं, कोणाचं वाईट झाल्यावर आनंदोत्सव करणारं हृदय कधी असतो. आणि आता आम्ही पाहतो कधी कधी ख्रिस्ती म्हणून आम्ही घेतो ते खरंच वचनाप्रमाणे आम्ही ख्रिस्ती आहे का? एखाद्याचं वाईट झालं, एखादा पडला, एखाद्याचं अधपतन झालं, आम्ही तर सगळीकडं दौंडी पिटवायला मोकळे होतो. अधपतन झालं, पाप घडलं, नाश झाला. अरे नाशासाठी नव्हे, तुम्हाला देवाचं हृदय समजलेलंच नाहीये. निनिवेचा नाश करण्याचं देवानं ठरवलं. करुणायुक्त हृदय कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. प्रभूचं हृदय आमच्यामध्ये असलं पाहिजे. तो अतिउच्च प्रकारचा राजाचा अभिषेक. आमच्यासाठी सगळ्यात मोठा राजा देव आहे आणि आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. आम्हाला देवाला वाटतं की आम्ही सुद्धा त्या राजासारखं जीवन जगावं. दावीद राजा बनावं, देवाच्या अंतःकरणात इच्छा आहे. देवाला वाटतं तुम्ही पण राजासारखं जीवन जगावं. कशा पद्धतीने असणार आहे? योनाला सांगितलं, जा निनवेच्या लोकांना सांग, या निनवेचा नाश अग्नी आणि गंधकाच्या द्वारे करणारे. करुणायुक्त हृदयासंबंधाने मी सांगते कसं असतं करुणायुक्त हृदय. देव तुमच्या हृदयामध्ये डोकवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये करुणा आहे का हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. लोकांमध्ये ती करुणा नाही. नामधारी ख्रिस्ती जीवन ते जगत आहे. नामधारी चर्चला जाणं म्हणजे तुम्ही ख्रिस्ती असणं नाही. तुमच्या हृदयामध्ये करुणा असली पाहिजे, जी दाविदाच्या हृदयामध्ये करुणा आहे. योना, त्याला मुळीच इच्छा नव्हती की त्या निनवेमध्ये जावं. निनवेतले लोक पाप करणारे लोक आहेत. त्यांच्या पापाची ओरड देवापर्यंत गेली. लक्षात घ्या, काही गोष्टी समजावून घ्या. किती मोठं पाप असलं, देवापर्यंत ओरड करत गेलेलं पाप, आणि तरी सुद्धा देवाच्या हृदयामध्ये या लोकांना वाचवण्याचं हृदय, त्याच्या हृदयात करुणा होती. यांनी वाचावं म्हणून त्यानं योनाला तिथं पाठवलं आणि म्हणतो तिथं जा. योना जात नव्हता तरी जबरदस्तीने प्रभूने त्याला उचललं, माशाला पाठवलं, माशाच्या पोटामध्ये त्याला घ्यायला लावलं आणि जबरदस्तीने त्याला परत निनिवेमध्ये पाठवलं. का? तर देवाला वाटलं न जाणो निनिवेचे लोक माझं वचन ऐकतील आणि वचनानं त्यांचं हृदय बदलेल. म्हणजे देवाला त्यांच्यावरती कृपा करायची होती, न्याय नव्हता करायचा. देवाला न्याय नव्हता करायचा. आम्ही न्याय करण्यासाठी तयार आहोत. व्यभिचारी स्त्रीला दगड मारण्यासाठी आम्ही तयार आहोत. जक्कयाच्या घरामध्ये येशूने येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जसं जक्कयाच्या घरामध्ये, कोणाच्या घरात नाही पण येशू जक्कयाला, त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. आता कोण आहे जक्कय? कबुली काय त्याची? मी कुभांडानं कुणाचं घेतलं, चौपट परत करतो. हा जक्कय का चांगला व्यक्ती आहे? लुबाडणारा व्यक्ती. पण प्रभू त्याच्या घरी जातो. हृदयात करुणा आहे. त्याला नाही वाटत जक्कयाचा नाश व्हावा, त्याला नाही वाटत व्यभिचारी स्त्रीचा नाश व्हावा. प्रभूला वाटत नाही कोणाचाच नाश होणे. म्हणून येशू स्वतः म्हटला, रोग याला वैद्याची गरज आहे, तसं प्रत्येक पापी व्यक्तीला माझी गरज. हे प्रभूचं प्रेम आहे. योना जात नसताना सुद्धा प्रभूने त्याला तिथं पाठवलं. योना गेला, त्या लोकांना त्यांनी प्रभूचं वचन सांगितलं आणि निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला आणि देवानं निनवेचा नाश करण्याचं आवरलं. का? तर त्याच्या हृदयामध्ये करुणा आहे. शासन करावं असं दे. हो, आम्ही तर प्रार्थना करतो देवाने त्याला शासन करावं, दंड द्यावा. मोशे सुद्धा तसलं करुणायुक्त हृदय दान करतो. मिरियम आणि अरोन त्याच्या विरुद्ध बंड करतात तेव्हा मोशे त्यांच्या देवासमोर पालथा पडतो. म्हणून देवाच्या हृदयासारखा व्यक्ती, नम्र व्यक्ती, तो म्हणतो या पृथ्वी तलावर मोशे सारखा नम्र व्यक्ती दुसरा कोण? देवानं त्याचं हृदय पाठ. इकडं तुमचं हृदय देव पाहताय. काय करुणा आहे का त्याच्यामध्ये?
एखाद्या व्यक्ती संबंधानं तुमच्या अंतःकरणात करून द्वेष तर पुष्कळ आहे हो. ईर्ष्या, द्वेष. चर्चमध्ये राहणाऱ्या लोकांना मला वाटतं हे स्वर्गात कसे काय पोचतील, एवढं हृदयामध्ये जर मत्सर भरलेलं आहे, एकमेका संबंधानं द्वेष भरलाय, तर ते स्वर्गामध्ये कसं पोचणार? तुमचं नाही पटत एकमेकाशी, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नोहाला जेव्हा देवानं तारो बांधायला लावलं ना, मला कधी कधी नवल वाटतं आणि मंडळांची स्थिती आणि मंडळामधल्या लोकांची स्थिती पाहतो ना, ते असं वाटतं. 30 वर्षाच्या पाळकी अनुभवामध्ये मंडळी मी पाहिली, पण त्या मंडळीतले असणाऱ्या लोकांची हृदय, या हृदयामुळं असं वाटलं की नको अशा मंडळ्या, अशी मंडळीच नको आहे. काय त्या हृदयामध्ये आहे? नोहानं तारू बांधलं आणि तारू बांधत असताना त्याने सांगितलं, प्रत्येक पशुचे, पक्ष्यांचे आणि जीवजंतूचे 2-2 जोड्या घेऊन तारवामध्ये जा. 2-2 जोड्या. पहा बरं का हृदय कसं असतं ते कसं बदलतं. वाघ, सिंह, हत्ती, घोडा, शेळी, साप, विंचू सगळे जोड्या आता गेल्या, 2-2 जोड्या आतमध्ये गेल्या आणि सगळे एकत्र राहिले. सापानं दंश केला नाही, विंचमानं दंश केला नाही, वाघानं शेळीला खाल्लं नाही आणि शेळीनं दूध देण्याचं बंद केलं नाही. आतमध्ये नोहा काय खात होता? काही शेती होती आतमध्ये? तारवामध्ये शेती तर करता येत नव्हती. म्हणजे गायीने दूध द्यायचं काम केलं, शेळीने दूध देण्याचं काम केलं, परंतु कोणी कुणाला खाल्लं नाही. पण आज परिस्थिती अशी आहे, राहतात सगळे तारवामध्ये, सगळे एकमेकाला खाऊन टाकतात, सगळे एकमेकाच्या नाशाचा प्लॅन करतात. मंडळी पाळकाला उद्ध्वस्त करायला बघते आणि भाऊ भावाला उद्ध्वस्त करायला बघतो. हृदयातली करुणाने कसा राजाचा अभिषेक येईल आणि मग तुम्ही तिथं थांबून बाहेरून थरथर कापता. कोणी जर अनेक लोकांना असतो आत्म्यामध्ये, तो कसा थरथर कापायला लागला की तो आत्म्यामध्ये. अरे देव बाहेरून, तू बाहेरून बघतो, देव अंतःकरणात काय आहे? अन्य भाषा बोलाही बाहेरून तुमचं चिन्ह. सैतान पण अन्य भाषा बोलतो, त्यात काय विशेष आहे? सैतानला सुद्धा अन्य भाषा येते, तो पण भाषा बोलतो, तो प्रार्थना करतो, त्याचं बायबलचं वचन पाठ आहे. सैतानाचं येशू ख्रिस्ताला डोंगरावरती आम्ही पाहतो की ज्या पद्धतीनं या सैतानानं त्याला आणि प्रश्नामध्ये पकडलं आणि त्याला प्रश्न विचारले. कुठले प्रश्न होते? बायबल मधले प्रश्न होते. आता काय तुम्ही बाहेरून लोकांना दाखवणार आहे? कसं फसवणार आहे तुम्ही लोकांना? देव हृदय पाहतो, हृदयामध्ये करुणा असली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं करुणायुक्त हृदय, ममता आणि सौम्यता, प्रेम असलं पाहिजे हो इतर हृदयामध्ये. आणि लक्षात ठेवा, बायबल सांगतं देव प्रीती आहे. ज्या व्यक्तीमध्ये प्रेम नाही त्याच्यामध्ये देव नाही. आणि प्रीती सर्व अपराधांवर पांघरून घालते. प्रीती बडाई मारत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती हेवा करत नाही, प्रीती कोणाचं वाईट चिंतत नाही. आता विचार करा, ही असली प्रीती कोणाकडे आहे? आमच्याकडे प्रीती काय? आम्हाला एकमेकाचे विचार पटले की आम्ही त्यांच्यावरती प्रीती करतो. आता मी पाहिलं, अजय मंडळीमध्ये मी पाहिलं आणि म्हणून त्या मंडळीला मला त्याग करावासा वाटला. त्या मंडळीविषयी मला घृणा, तिरस्कार उत्पन्न झाला. देवाने मला क्षमा करावे. कारण लोकांचं तू माझा ऐक, मी तुझा ऐक, आपण बाबेलचा बुरुज बांधतो. एकमेकाचा न्याय करणारं हृदय, त्याच्यामध्ये प्रीती नाही. प्रीती क्रुसावरती येशूने दाखवली आणि ती प्रीती काय सांगते? हे बाप्पा यांना क्षमा कर. हे काय करतात ते त्यांना कळत नाही. इकडं चोराला स्वर्गामध्ये घेऊन जाणारी प्रीती आहे, पण इकडं आहे त्या लोकांना बाहेर घालवणारं आमचं हृदय आहे, त्याच्यामध्ये प्रीती नाही. अहो, ज्या लोकांनी लोकांचे पैसे घेतले, माझ्या बरोबर किती लोकांनी चर्च बांधायला पैसे देत, त्या लोकांना ते हे पैसे घेऊन त्या लोकांना चर्चमध्ये नको म्हणतात. कसली प्रीती आहे ही? पैसा पाहिजे पण प्रीती नको. कसलं हृदय आहे? या हृदयामध्ये सगळं कठोरता भरलेली आहे. असलं हृदय हे कधीच राजाचा अभिषेक, वरचा अभिषेक मिळू शकत नाही. आमच्या घरामध्ये, आमच्या परिवारामध्ये देखील असलं कठोर हृदय असेल ज्याच्यामध्ये प्रेम नाही, तर तुम्ही अत्युच्च प्रकारचा अभिषेक मिळू शकत नाही. तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला याच प्रीतीची गरज आहे. ममता आणि सौम्यता. सौम्यता म्हणजे शांत, प्रत्येक प्रश्नाचं शांतीने उत्तर देणं, रिॲक्ट न होणं, त्याला सौम्यता म्हटले. आमच्याकडे रिॲक्शन जबरदस्त असतात आणि त्या आमच्या रिॲक्शन एकमेकाला, मंडळीला, कुटुंबाला उद्ध्वस्त करणारे रिॲक्शन असतात. सौम्यता नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की तो म्हणला सौम्यता आणि लीनता आणि सहनशीलता. काय हृदयामध्ये बघणार आहे? तो सौम्यता. जे सौम्य ते धन्य, ते पृथ्वीचं वतन भोगतील. बोलण्यामध्ये धीमा, रागामध्ये धीमा, त्याला सौम्य म्हटलेलं आहे. राग नाही लवकर यायला पाहिजे. आमचा राग तर आम्ही
काय बोलू, कुणाविषयी काय प्रचार करू, कुणाला कसं सांगावं आणि त्याला मारावं, त्याला तोडावं. आणि तरी आम्ही जाऊन पुलपीटवर प्रार्थना, तरी जाऊन पुलपीटवर आराधना, तरी जाऊन आम्ही देवाचा धन्यवाद करणं. बाहेरून देव पाहतो. काय झालं शौलाच्या बाबतीमध्ये? देवानं राजपदावरून त्याला काढून दाविदाला राजपदावरती नेणं, काय देवाचा कुठला हेतू होता त्याच्यामध्ये शौलाला काढायचं आणि दाविदाला? शौलाच्या बाबतीमध्ये देवानं पाहिलं याच्या अंतःकरणामध्ये दाविदाविषयी तीव्र मत्सर आहे. कोणतं कारण? जेव्हा दावीद गल्ल्यातला हरवून आला आणि त्या स्त्रिया डफ, विना, झांज वाजून दाविदाचा जय जयकार करते, शौलानं हजारो वधले, दाविदानं लाखो वधले. नुसतं एवढं क्रेडिट त्याला मिळाल्याबरोबर याचा जय जयकार करायला लागले. हे ऐकल्याबरोबर शौलाच्या हृदयामध्ये, त्याच्या मनामध्ये दाविदा संबंधानं द्वेष निर्माण झाला. त्याचं हृदय प्रभूनं पाहिलं हा राजा होण्याच्या लायक नाहीये. आज तुमच्याही जीवनामध्ये प्रभू डोकावत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला तुमच्या बंधुप्रीती त्याचं चांगलं झाल्यावर आणि तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट होता, तुमच्यामध्ये ती असणारी सौम्यता नाहीये, ते सौम्यपणे स्वीकारू शकला नाही. शौल त्याला मिळालेलं हजारो लोकांचं आणि जे काही क्रेडिट आहे त्याला लाखोचं क्रेडिट पाहिजे होतं. कधी कधी आम्हाला आमची सौम्यता जाण्याचं कारण काय, आमच्यामध्ये जे काही आणि आमच्यामधली लीनता जाण्याचं कारण काय, तर आम्हाला लोक आमचं कौतुक करत नाही. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर ज्यांचं लोक कौतुक करतात त्यांचं देव कौतुक करेल असं कधीच घडणार नाही. कारण देव हृदयाची स्थिती पाहतो. इकडं इशायाच्या घरामध्ये 7 मुलांना देवानं नाकारलं, कारण एकाच्या हृदयामध्ये नम्रता, लीनता, सहनशीलता आणि कुठल्याच प्रकारची सौम्यता नव्हती. यांच्याकडे रिॲक्शन्स होता. तुमच्याकडे रिॲक्शन असतील तर तुम्ही अतिउच्च प्रकारचा अभिषेक, राजाचा अभिषेक ज्याच्या संबंधाने बघला, हृदय, तुमचं हृदयच तुम्हाला राजाचा म्हणजे अत्युच्च प्रकारचा अभिषेक मिळवून देणार आहे. राजाच्या पुढे कोणी नाहीये. राजा हा सर्वोत्तम आहे आणि सर्वोत्तम अभिषेक मिळवण्यासाठी तो म्हणतो मनुष्य बाहेरून बघतो पण देव अंतःकरण पारखतो. तुमच्या अंतःकरणामध्ये काय असलं पाहिजे? सौम्यता, लीनता आणि सहनशीलता. एकमेकाचं सहन करता आलं पाहिजे. आणि ही गोष्ट परिवारामध्ये सापडती ना, मंडळीमध्ये सापडती ना, विश्वासणाऱ्यांमध्ये सापडते. विश्वासणारेच विश्वासणाऱ्यांचा घात करत आहे. आणि अंतिम दिवसामध्ये आलेलं सगळ्यात मोठं संकट कोणतं माहिती का? हेच ते संकट आहे. कोणतं संकट? तो तुमचेच लोक तुम्हाला धरून देतील. आताही तसंच घडत आहे. कोण कुणाच्या वेळी आम्हाला बाहेरून कोण त्रास देत नाही. बाहेरचे लोक ते 2 शब्द बोलून निघून जातात, पण आमचे विश्वासणारे लोक, तो व्यक्ती संपूर्णपणे संपत नाही तोपर्यंत सुपारी घेऊन त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काम करत आहे. आता याला तुम्ही काय म्हणणार आहे? इकडे बघा, जेव्हा यहुदी लोकांना मारण्याचं फरमान काढलं, एस्तेर राणी राजवाड्यामध्ये, राजमहालामध्ये ती होती, तेव्हा मर्दकै तिला सांगतो की लक्षात ठेव, तू असं समजू नकोस, तू राजमहालामध्ये सुरक्षित आहेत. आता राजानं फरमान काढलं, सगळे यहुदी नायनाट करावं. हामानानं राजाच्या त्या खजिन्यामध्ये पैसा भरला आणि राजाची सही घेतली, त्या मुद्रा त्याची चिटकवली आणि स्वाक्षरीने आता ती द्वाही फिरवली. आता सगळे यहुदी मारले जाणार. पण तू वाचशील असा विचार करू नकोस, वाचशील असा विचार करू नकोस. प्रश्न तोच आहे हो. ख्रिस्त समजला, मग तुम्हाला एकमेकाचं अंतःकरण कसं समजत नाही? तुम्हाला का कळवळा येत नाही? जसं एस्तेर राणी त्या लोकांना जेव्हा तिच्या कानावरती पडलं यहुदी लोक मारले जाणार आहे, ती म्हणती मी उपवास करते, तुम्ही सुद्धा उपवास करा, मरण आलं तरी चालेल, राजदंड पुढं करत नाही तोपर्यंत मला तिथं जाता येत नाही, पण तुम्ही उपवास करा. मी पण उपवास करते, प्रार्थना करते आणि मग राजासमोर जाते. राजानं राजदंड पुढं केला नाही तरी चालेल आणि मग राजानं जिवंत ठेवलं तर ठेवलं, मारलं तर मारलं, पण मी तुमच्यासाठी मध्यस्थी करायला जाईल. मध्यस्थी करणाऱ्या हृदयाची गरज आहे, पण ते हृदय आता विश्वासणाऱ्या लोकांमध्ये दिसत नाही. जे ख्रिस्तांच्या काळामध्ये आता नामदारी विश्वासणारे आहेत. आता मंडळी जी वाढती ना, वाढणाऱ्या मंडळीमध्ये ईर्ष्या आहे, वाढणाऱ्या मंडळीमध्ये स्पर्धा आहे आणि कधी कधी मंडळी वाढत पण नाही. याचं कारण काय? लोक एका त्या बेडकासारखं एका डबक्यामध्ये राहून बसलेले आहेत. त्यांना तेवढंच डबका, तेवढी 4 टाळकी घ्यायची आणि त्यांच्यामध्ये त्यांनी यांची वावा करायची आणि त्यांची वावा करायची आणि बाहेर जाऊन त्यांनी एकमेकाची बदनामी करायची. नाही, हे हृदय नसतेच. हे हृदय प्रभू पाहतो, मनुष्य बाहेरून पाहतो, देव अंतःकरण पाहतो. तुमच्या अंतःकरणामध्ये या प्रकारच्या गोष्टी आहेत का? तो म्हणतो सहनशीलता धारण करा, एकमेकाचे सहन करा.
काय पाहणार रे ते? तुम्ही ते गाणे लाग गाता हो, हा पवित्र आत्मा अभिषेक कर, अभिषेक से भर दे, अमक कर दे, तमक कर दे. मग काय तुमच्या गाण्याने पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यावरती येणार आहे का? हो, तो सैतान पण तुमच्या या कृतीला हसत आहे. अरे तुम्ही बाहेरून एवढा अकांडा तांडव आरडाओरडा करता, पण तुमच्या हृदयातली घाण प्रभू पाहत आहे आणि त्याच्यानं तो तुम्हाला नाकारत आहे. शौलाचा अभिषेक दाविदावरती पाठवला देवानं. तो अभिषेक, राजाचा अभिषेक दाविदावरती टाकवला का? कारण शौलाच्या अंतःकरणामध्ये दाविदा संबंधानं मत्सर आहे आणि दाविदाच्या अंतःकरणामध्ये शौला संबंधीचा रिस्पेक्ट आहे. तो म्हणतो अभिषिक्ता विरुद्ध मी हात कसा चालवेल, हे हृदय आहे. अभिषिक्ता विरुद्ध हात कसा चालवेल. ज्या व्यक्तीनं निरोप घेऊन आला, सगळ्याला माहिती होतं की दाविदाचं आणि शौलाचं पटत नाही. शौल नेहमी दाविदाला मारण्याच्या योजना करत आहे, सगळ्याला माहिती होतं त्याच्या राज्यामध्ये. आणि मग जेव्हा शौल त्या भाल्यावरती पडून प्राण जाईना, तेव्हा शस्त्रवाहकाला सांगतो, अरे ये माझी मुंडी उडव, का तर या बेसुन्नत बलिष्ठांच्या हाती सापडून शापित मरण मला येऊ नये. आणि मग त्यानं काय केलं तर तलवारीने त्याला मारलं आणि तो निरोप घेऊन दाविदाकडे घेऊन गेला. त्याला असं वाटलं की आता दावीद जो आहे ना, आणि तो खूप खुश होईल, का तर त्यानं विरोधी पक्षातल्या व्यक्तीला मारलं. लक्षात ठेवा, तुमच्या दृष्टिकोनातनं तो विरोधी आहे, पण देवाच्या दृष्टिकोनातनं ते देवाचं लेकरू आहे. कोणी कुणाचा विरोधक नाहीये. तुम्हाला या पृथ्वी तलावरती तुमचं अंतःकरण नीट करावं लागणार आहे, तेव्हा स्वर्गातल्या राजाचा अभिषेक. आता पृथ्वी तलावरती आम्ही लय खूप कल्पना करत आहोत, स्वर्गात गेल्यावर माझ्या हातामध्ये देव राज्य देणार आहे, अमकं करणार आहे. अरे राजाचा अभिषेक तसा मिळत नसतो. राजाच्या अभिषेकासाठी दाविदासारखं अंतःकरण राहावं लागतं. एकाच गुहेमध्ये शौल आणि दावीद होता, आणि शौल दाविदाला मारण्यासाठी त्या गुहेमध्ये आला आणि झोप लागली त्याला. आणि दावीद त्या गुहेच्या तोंडाजवळ आल्यावर त्याला पाहिलं की शौल झोपी गेलेला आहे, आणि दाविदाचा सोबती त्याला म्हणतो, हा देवानं शौलाला तुझ्या हातामध्ये दिलं, मारून टाक याला. आणि दावीद सांगतो, नाही, अभिषिक्ता विरुद्ध हात मला नाही चालवायचा. पण आज अभिषिक्ता विरुद्ध या कुरघोडी केली जाते, अभिषिक्ता विरुद्ध योजना आखल्या जातात, अभिषिक्ता विरुद्ध आणि सर्व प्रकारचे कट कारस्थानं रचली जातात, आणि तिथं सेवा चालू असते. इथं कसं काय अभिषेक मिळणार आहे? अभिषिक्ताला शासन करण्याची देवाची पद्धत आहे. इकडं शौलाला देवानं शासन केलं, दाविदाला तलवार नाही चालवावी लागली, दुसऱ्या व्यक्तीने तलवार चालवली. तुम्ही जेव्हा तलवारी काढता त्यास तुमचा अभिषेक ऑलरेडी गेलेला आहे. तुमच्यातलं पाचारण, तुमच्यातलं कॉलिंग, तुमचं वेगळंपण, अनुशासन, सगळं काही देवानं काढून टाकलेलं आहे. ते तुम्हाला देवानं नापसंत करून टाकलेलं आहे. इकडे या व्यक्तीला, या ईशाच्या मुलांना देवानं नापसंत केलं, का तर त्यांच्या हृदयामध्ये देवाला जे पाहिजे होतं ते सापडलं नाही. म्हणून त्यानं काय म्हटलं, एकमेकाची क्षमा केली, गाराणे असल्यास तर एकमेकाचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे काही गाराणे असल्यात आपापसात क्षमा करा. असेल काही चुका, काही लोकांचं तुम्हाला पटत नसेल, तुमचं काही लोकांना पटत नसेल, याचा अर्थ तो प्रश्न जगभर घेऊन फिरायचा नसतो. व्हॉट्सअपवरती पाठवून एकमेकाची बदनामी करत बसायची नसती. अरे तुम्ही व्हॉट्सअपवरती एकमेकाचं कथा कुराण सांगत बसता, सगळं पुराण सांगत बसता. तुम्ही कसले सेवक आहात? तुम्ही कसले निवडले लोक आहात? तुम्हाला दुसऱ्या चर्चा नाही, तुम्हाला देवाचं वचन ठाऊक नाही, तुम्हाला पाचारण ठाऊक नाही, तुम्हाला सेवा ठाऊक नाही. तुमचं हृदय देवाने तुम्हाला ऑलरेडी नापसंत करून ठेवलेलं आहे. तुम्हाला कोणाचा न्यायाधीश नेमलं नाही. दावीद कोणाचा न्यायाधीश बनला नाही. गारण असेल आपापसात मिटवा, क्षमा करा, गुडघे टेका, प्रार्थना करा, वाचला जावा तो जीव. उधळ्या पुत्र परत यावा, उधळ्या पुत्राच्या बापाची इच्छा आहे. मरावाशी त्याची इच्छा नाहीये, कधीच मरावाची इच्छा नाही. शंभरोणी स्त्री त्या पापातनं बाहेर यावं ही प्रभूची इच्छा आहे. जग काय त्या ठिकाणातनं लोकांना लुबाडणाऱ्या प्रवृत्तीतनं बाहेर यावं ही देवाची इच्छा आहे. मोशे दगडी पाट्या फोडल्या तरी त्यानं या लोकांचं नेतृत्व करून त्यांना कनानापर्यंत घेऊन जावं ही देवाची इच्छा आहे. दगडी पाट्या फोडल्या देवाने त्याचा नाश करून टाकायला पाहिजे होता, परंतु प्रभूनं लोकांसमोर पण त्याला आणलं नाही. माझा तुझा प्रश्न आहे, ज्यास मला तुझा न्याय करायचा त्यास मी तुझा न्याय करेल. आणि आम्ही पाहतो मोशेचा देवानं न्याय केला, आणि देवाने त्याला सांगितलं की लक्षात ठेव, आता तू कनानात जाणार नाही, तू लांबून कनान बघ, का तर तू दगडे पाट्या फोडलेल्या आहे. पेत्रानं येशूला 3दा नाकारलं, म्हणून येशूनं त्याला पेत्राला तिथंच ठेवलं नाही, तरी सुद्धा त्याच्या हाती त्यांनी सेवा सुपूर्द केली. हे प्रभूचं काम आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हृदय देव पारखतो, आणि हृदय पारखल्यावरती
मग देव उच्च प्रकारचा अभिषेक देतो. अभिषेकासाठी तुमच्या हृदयाची चाचपणी केली जाणार आहे, जे या शमूएलाने सांगितलं. आणि शमूएलाला देवाने सांगितलं, तू बाह्य स्वरूप पाहतो, मी अंतःकरण पारखणारा देव. देवाचे प्रिय लोक, अंतिम दिवसामध्ये आम्ही आहोत. आमची हृदय आम्ही एकमेकासाठी नीट करूया. आमच्या हृदयाला आम्ही तपासूया. त्याच्यातला सहनशीलता, त्याच्यामधलं देवाविषयीचं प्रेम, त्याच्यामधला एकमेकासंबंधीचा आदर, क्षमा न करणारी वृत्ती, या सगळ्या वृत्तीला बाहेर काढू. का तर प्रभूनं आम्हाला अतिउच्च प्रकारच्या अभिषेकानं अभिषेक करावं आणि प्रभूच्या राज्यासाठी आम्हाला वापरावं. देवा तुम्हाला आशीर्वाद देवा. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझं वचन आमच्या पावला करता दिवा, मार्गावरती प्रकाश असा आहे. आम्ही चुकतो, बघतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये तुझं वचन आम्हाला ताजतवानं करतं. तुझं वचन आम्हाला मार्ग दाखवतं. आम्ही सर्वजण अतिउच्च प्रकारच्या पाचारणासाठी बोलवलेले आहोत, वरच्या अभिषेकासाठी बोलवले आहोत. परंतु वरच्या अभिषेकासाठी आमच्या हृदयाची पारख तू करणार आहे. आज प्रत्येकाच्या हृदयातला राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, दोष देणारी, वाईट प्रचार करणारी प्रवृत्ती काढ आणि प्रभू त्यांना खरं देवाचं लेकरू बनण्यासाठी कृपा पुरव. अभिषेकासाठी हृदय तपासलं जाणार आहे आणि म्हणून आज आमची हृदय आम्ही तुझ्या स्वाधीन करतोय. जे लोक तुझं वचन ऐकत आहे, प्रश्न, अडचणी, समस्या घेऊन तुझ्या समोर उभे आहेत, अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू त्यांचं सहाय्य कर. त्यांना नोकरीची गरज आहे, नोकरी दे. आरोग्याची गरज आहे, आरोग्य दे. आर्थिक आशीर्वाद गरजेचं आहे, आर्थिक आशीर्वाद मोकळे कर. लेकरांची गरज आहे, त्यांच्या गर्भाशयाला आशीर्वादित करून लेकरांचे आशीर्वाद त्यांच्यासाठी पाठव. कर्जामध्ये अडकलेले परिवार, जमिनीचा, कोर्टाच्या केस चालू आहेत, त्यांच्यासाठी, जेलमध्ये अडकलेले प्रिय व्यक्ती, त्यांच्यासाठी रद्दबदली करत आहे, या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना दे. समस्येतनं तू त्यांना बाहेर काढ आणि हे वचन घराघरामध्ये पोचलं जाऊ दे. प्रत्येक मंडळी या वचनाच्या द्वारे जागी कर. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.